नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तुम्ही कधी आंब्याच्या लोणच्याची चटणी बनवली आहे का? नसल बनवली तर चला मी आज तुम्हाला लोणच्याची चटणी बनवून दाखवणार आहे। तोंडी लावण्यासाठी आणि तोंडाची चव वाढवणारी। तर इथे आंब्याच्या लोणच्याचे 2 फोडी घेतलेल्या आहेत। आंबट तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं हे लोणचं टाकू शकता। तर इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, सुकं खोबरं, लसण, थोडेसे तीळ आणि ह्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे पूर्ण वस्तू आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजले की याच्यामध्येच टाकायचं आहे खोबरं। खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही। तर शेंगदाणे आणि खोबरं छान भाजलाय, काढून घेऊया। कढाईमध्ये अर्धा चमच तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये ह्या मिरच्याला भाजून घ्यायचं आहे। अशा कोरड्या कोरड्या मिरच्या भाजल्या तर घरामध्ये खूप ठसका आणि धूर होतो। थोडंसं तेल टाकूनच मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। वाटल्यास हिरव्या मिरच्याची पण चटणी बनवू शकता। आता मिरच्या भाजत आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये लसूण टाकूया। लसणाचा मस्त सुगंध सुटलेला आहे। लसूण आणि मिरच्या पण छान भाजलेल्या आहेत। त्याच्यामध्ये टाकूया तीळ। तीळ असे लवकर भाजून जातात। पूर्ण साहित्य छान भाजलेले काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे हा पूर्ण मसाला भाजून घेतलेला आहे। सर्व साहित्य टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये। मसाला पहिले थोडा थंड होऊ द्यायचा आहे। आणि टाकायचे आंब्याचं लोणचं, याच्या सोबतच ग्राइंड करायचं आहे। आणि आंब्याला असे जर मध्ये बी किंवा कोय असली तर ही काढून टाकायची आहे। जे लोणच्याचं तेल आहे ते पण टाकायचं आहे। चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ। आता चटणीला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे ही चटणीला ग्राइंड केलेलं आहे। तर या चटणीला असं पण खाऊ शकता किंवा याच्यामध्ये तेलाची फोडणी देऊन पण खाऊ शकता। चटणीला 15 दिवस स्टोर करून ठेवू शकता आणि याची टेस्ट म्हणसाल तर खूप भारी आहे। तर ही लोणच्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।